नमस्कार मित्रांनो, तुम्ही तिच्यासाठी सर्व केलं, विश्वास ठेवला, प्रेम दिलं, वाटही पाहिली, पण तिने काय केलं? तिने तुमच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ती निघून गेली. आणि आता ती अशी वागते जसं की तुम्ही तिच्या आयुष्यात कधीच नव्हता. ही वेदना तुम्हाला आतून खात आहे का? जेव्हा एखादी मुलगी, एखादी स्त्री तुम्हाला सोडून जाते आणि तिला थोडाही फरक पडत नाही, तेव्हा होणारा सर्वात मोठा वेदनादायक अनुभव असतो. तुम्हाला वाटत असेल तिला एकही मेसेज न करता, कॉल न करता तुमच्या आयुष्यात पुन्हा परत कसे आणायचे, तिला तिच्या चुकीचा पश्चाताप कसा घडवायचा. मित्रांनो, प्रत्येकाला वाटतं. तर तिला तुमच्या आठवणीत तडपवायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. जाणून घेऊया आपण काही अशा गोष्टी. आनंदी राहा. मित्रांनो, दिखावा न करता तुम्ही आनंदी आणि संतुलित आहात हे सहजपणे दाखवा. दुसरं, जुने दुवे तोडा. तिचे आवडते गाणे किंवा जुन्या आठवणीशी संबंधित गोष्टी वापरणे पूर्णपणे बंद करा आणि नवीन आयुष्याला सुरुवात करा. नवीन लोकांशी मैत्री करा. जेव्हा तुम्ही तुमच्यासोबत नवीन लोक पाहिली तिने तुमच्यासोबत जर नवीन लोक पाहिली, तेव्हा तिला वाटेल की ती आता तुमच्या आयुष्याचा भाग नाही. यामुळे तिच्या मनात एक जेलसी फील होईल, अपूर्णता निर्माण होईल आणि इथूनच खरा सुरू होते ते म्हणजे पश्चातापाची वेळ. आता पुढचं म्हणजे आठवणी अशा जागृत करा की तिला प्रत्येक गोष्टीत फक्त तुम्हीच जाणवा. मित्रांनो, तुम्ही शांत, बदललेलं आणि दूर आहात. आता वेळ आहे तिच्या मनात तुमच्या आठवणीचं चुंबन निर्माण करण्याची. ही युक्ती म्हणजे तुम्ही काहीही न बोलता तिच्या मनात तुमच्या आठवणी जागृत करा, जेणेकरून तिला तुमच्या नसण्याची वेदना जाणवेल. मित्रांनो, जुनी गाणी, तिच्यासोबत ऐकलेली खास गाणी तुमच्या स्टोरीमध्ये लावा. हे ऐकून तिला तुमच्यासोबतचे जुने क्षण आठवतील. जुनी ठिकाणे, तुम्ही सोबत गेलेल्या ठिकाणांचे फोटो टाकून किंवा वेळ तिथेच थांबली आहे, फक्त लोक बदलले आहेत अशी ओळ लिहून तिला आठवण करून द्या. नाव न घेता बोलणे, थेट तिचे नाव न घेता तुमच्या भावना अशा प्रकारे व्यक्त करा की तिला वाटेल की तुम्ही तिच्याबद्दल बोलत आहात. तुमच्या जुन्या सवयी दाखवा. तुमच्या जुन्या सवयी, जसे की एखादी खास गोष्ट कहणे किंवा सर्व तुम्ही तिच्याशिवाय करत आहात हे तिला कळू द्या. मित्रांनो, यामुळे प्रत्येक गोष्टीत ती तुम्हाला शोधेल आणि तुमच्या आठवणीमध्ये अडकून राहील, ज्यामुळे तिला तुम्ही नसण्याची खरी जाणीव होईल. मित्रांनो, शांततेने तिला संपवा. तुम्ही शांत राहिल्याने तिच्या विचारांना चिरून टाकू शकता. जेव्हा ती तुम्हाला सोडून जाते तेव्हा तुम्ही काहीतरी बोलाल किंवा राग कराल अशी तिला अपेक्षा असते, पण तुम्ही काहीच न बोलता शांत राहिल्यावर ती स्वतःच गोंधळून जाते, अस्वस्थ होते. आणि मित्रांनो, प्रतिक्रिया देऊ नका. ती काहीही करण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही शांत राहा. मेसेज, कमेंट्स उत्तरच देऊ नका. कोणाकडे तक्रार करू नका. तुमच्या मित्रांकडे, नातेवाईकांकडे, सोशल मीडियावर तिच्याबद्दल काहीही बोलू नका. तिचे नाव देखील घेऊ नका. तिच्या नावाचा साधा उल्लेख देखील करू नका. मित्रांनो, तुला या गोष्टीची जाणीव होईल की तुम्ही आता तिला इग्नोर करताय किंवा तुम्हाला काहीही फरक पडत नाही जरी ती तुमच्या आयुष्यातून गेली. मित्रांनो, जर हे तिला लक्षात आलं तर ती तुमच्या आठवणीत नक्कीच तडपेल. ती जेलस फील करेल. तुम्ही तिच्याशिवाय आनंदी राहताय हे तिला दिसल्यावरती ती थोडी मनातून हर्ट होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला भरभरून प्रेम करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत.